इथून पुढच्या 10 वर्षामध्ये एखाद्या प्रोफेशनलची करिअर ट्रॅजेक्टरी कशी असावी? तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन मास्टर्स कंप्लीट करता त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग खूप जास्त गरजेचं आहे. बिकॉज ज्या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहेत त्यानुसार जर एखादा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो किंवा ते तुम्हाला गोष्ट करता येते. त्यामुळे ट्रेनिंग पिरियड कंप्लीट करा. पहिले 2 वर्ष तुमच्या ट्रेनिंगमध्ये द्या. त्यानंतर ट्रेनिंग तुमची कंप्लीट झाली त्यानंतर तुम्ही अशा कंपनीज बघा जिथे आपल्याला करिअर ग्रोथ मिळू शकते. त्या कंपनीमध्ये एंटर मारल्यानंतर तिथलं आपल्याला पूर्णपणे शिकायला मिळतं. शिकता शिकता तुम्ही तुमचे स्किल्स अपग्रेड करत राहा कंटिन्युअस. बिकॉज असं समजू नका की मला आता 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला आता कोणीच काढू शकत नाही. प्रॉब्लेम काय होतो, टेक्नॉलॉजी कंटिन्युअस अपग्रेड होत चालली. त्यामुळे तुम्हाला पुढच्या 10 वर्षात कुठे बघायचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवता. त्यासाठी कंटिन्युअस अपग्रेड तुमचं स्वतःचं AI सिस्टम शिकून घेणं किंवा नवीन सॉफ्टवेअर जर आले असेल ते सॉफ्टवेअर शिकून घेणं असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये डिसिजन मेकिंग ॲबिलिटी हवी आहे. तुम्हाला टीम लीड ॲबिलिटी हवी आहे. बिकॉज तुम्ही 10 वर्ष म्हटल्यानंतर तुम्ही कुठेतरी मॅनेजर लेवलला सुद्धा पोहोचू शकता जर तुमच्यात कॅपेबिलिटी असेल. टीमकडून तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे टीमवर्क स्वतःकडे पाहिजे. लिडरशिप क्वालिटी तुमची स्वतःची हवी आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अकाउंटेबिलिटी असेल किंवा तुम्हाला एररलेस काम करून कसं घ्यायचं लोकांकडून, ह्या गोष्टी तुम्हाला जर येत असतील ना, तुम्ही स्वतःला जर हे स्किल्स अपग्रेड करून घेतलेत तर तुम्ही 10 वर्षात एका स्पेसिफिक चांगल्या ठिकाणी जॉब करू शकता.